आज मी मस्तपैकी टिफिनसाठी छान अशी मोकळी सुटसुटीत भेंडीची भाजी बनवून दाखवली आहे. भेंडीची भाजी अशी मोकळी सुटसुटीत झाली की खायला सुद्धा छान लागते आणि चवदार बनते. अगदी सिंपल प्रोसेसने मी ही भेंडीची भाजी बनवली. पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी ही चटपटीत मसालेदार भेंडीची भाजी बनवलेली आहे. जर तुम्हाला टिफिनला काय बनवा असा प्रश्न पडला असेल तर ही भाजी तरी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. चला बघून घेऊया आपण याला बनवायची कृती, लागणारं साहित्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. इकडे बघू शकता भेंड्या मस्त छान अशा ताज्या टवटवीत आणलेल्या आहेत. आणि हे बघा ही एक अशीच राहून गेली. ह्याला जरा कट करून घेते कारण मी जस्ट आता भेंड्या कट केलेल्या आहेत भाजीसाठी. तर ह्या अशा मी 2-2, 3-3 तुकडे केलेले आहेत. म्हणजे भेंडीच्या साईजनुसार मी केलेत. छोट्यावल्या होत्या भेंड्या, म्हणजे 2-2 तुकडे झालेत. आणि तुम्हाला याची पातळ काप सुद्धा करू शकता, चौकन काप करू शकता भेंडीचे. त्याच्यानंतर मिरची, कांदा आणि टमाटे घेतलेला आहे. अगदी सिंपल पद्धतीची भाजी बनवते मी. तुम्ही वाटलं तर शेंगदाण्याचं कूट बनवू शकता मिरची वगैरे टाकून, तो पण मस्त लागतो. तर आपल्यामध्ये काय आता बऱ्याच लोकांची तक्रार असते की भेंडी ना खूप चिकट होती, त्याला चिकटपणा काही जात नाही, म्हणून काही लोक भेंडी खात सुद्धा नाहीत. तर आज मी तुम्हाला छानपैकी एक टिप सांगते की भेंडीचा चिकटपणा जाण्यासाठी. तर काय करायचं, एक थेंबभर किंवा अर्धा चमचा तेल टाकायचं कढाईमध्ये आणि भाजी बनवायची. सुरुवातीला भेंडी अशी 1-2 मिनटं वाफेवर भाजून घ्यायची. फक्त आणि फक्त अर्धा तेल टाकून घ्यायचं, त्याच्यापेक्षाही कमी टाकायचं कारण तेलकट नको व्हायला भेंडी. फक्त खाली चिटकू नये म्हणून थोडंसं तेल टाकायचं आणि एक मिनटं तरी भेंडी ही स्लो गॅसवर, अगदी मंद गॅसवर भाजून घ्या. भाजल्यामुळं ना भेंडीचा सगळा चिकटपणा निघून जातो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, अजिबात भेंडी चिकट लागणार नाही. हे बघा नेहमी मी अशीच करते आणि खरंच खूप मोकळी सुटसुटीत होती भेंडी. मग तुम्ही भेंडी भरलेली बनवा, कशीही बनवा, पण ही टिक नक्की वापरा की भाजी बनवायच्या आधी कढाईमध्ये याला जरा भाजून घ्या. हे बघा जितकी छान याला खरपूस मंद गॅसवर भाजताना तितकी भाजीची चव पण वाढती आणि मग सुटसुटीत पण होती. हे बघू शकता चांगले भाजलेत, खाली कढाईला सगळे डाग पडलेले आहेत हे भेंडीचे, म्हणजे चिकटपणा जो पण निघला होता तो. आता याच्यामध्ये मी तेल टाकले, एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा, मिरच्या टाकायच्या आणि टमाटर टाकायचं. हे बेसिक मसाले आपण याच्यामध्ये परतून घेऊया. हे साहित्य म्हणजे कांदा, मिरची, टमाटे ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि भेंडी करताना अजून एक टिप्स सांगते मी तुम्हाला. भेंडी करताना ना जास्त तेलाचा वापर करू नका, कारण की काय होतं भेंडीला खूप तेलकटपणा नको आहे, म्हणजे इतकी खास नाही वाटत म्हणजे खाता वेळेस, नुसती पचपचीत होऊन जाते तेलात. लगेच तेलामध्ये ना ती एकदम दिसून येते, म्हणजे तेल दिसून येतं भेंडीवर. त्यामुळं ना भेंडीमध्ये तेल शक्यतो कमीच वापरा. तर इकडे मी भेंडीत तेल थोडं टाकले आणि कांदा, मिरची, टमाटर चांगलं भाजून घेते. आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी चव वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडा गरम मसाला आणि धना पावडर. आता लाल मसाल्याची ही भेंडी नाही, त्यामुळं आपण याच्यात हळद वगैरे काही टाकणार नाही. आणि तसंही हिरव्या मिरचीची जी भेंडी असते त्याच्यात हळद टाकत नाहीत. आणि मसाला भेंडी जी असते ना, लसूणी भेंडी बोलतो बघा, मसाला भेंडी, त्याच्यामध्ये आपण लाल मसाल्याचा वापर करतो, त्यामुळे तिकडे आपण हळद वगैरे टाकू शकतो. आता हे 1-2 मिनटं परतून झालं कांदा, टमाटर वगैरे की पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि असं 1-2 मिनटं परतून घेतलं की मग आपण याच्यामध्ये धना पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून असं मिक्स करायचं. म्हणजे ते धना पावडर आणि जो आपण गरम मसाला टाकतो ना, अगदी थोडा टाकायचा, जास्त नाही टाकायचा, त्याची एक छान चव येते मग भाजीमध्ये. अशी सिंपल भाजी करण्यापेक्षा ना थोडीशी ही पण ट्रिक वापरून बघा. धना पावडर आणि गरम मसाला टाका. हे बघा धना पावडर आणि अगदी थोडासा चिमटेमध्ये किंवा अर्धा चमचा असा गरम मसाला, चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकून बघा, भाजीला अप्रतिम चव येते. तर मी याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण टाकून घेते. आणि आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं कांदा, टमाटे आणि मिरचीसोबत. बघा तेलाचा वापर मी थोडाच केला आहे आणि मग ह्याच्यामुळं सुद्धा भेंडीचा चिकटपणा कमी होतो. आता छानपैकी परतून घेते, मस्त भाजून घेतलेला आहे. आता लगेच आपल्या ह्या भाजलेल्या मोकळ्या सुटसुटीत अशा ह्या भेंड्या टाकून घ्यायच्या. किती सुंदर असा हिरवागार रंग आहे, म्हणजे
ताज्या भाज्या खायची एक वेगळीच मजा असते. सकाळ सकाळ गेलो बाहेर की ताज्याच भाज्या बघायला भेटतात. हे बघा मस्त. आता ह्या ज्या भेंड्यात ना ह्या सगळ्या ह्या मसाल्यामध्ये मिरची कांदा टमाट्यासोबत मिक्स करा हलक्या हाताने. आणि तेल अजिबात टाकू नका, म्हणजे कसं तेलकट नाही होणार भेंडी. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस स्लो ठेवायचा. अशा 2-4 वाफा काढायच्या फक्त, बस. वाफेवरच ही भेंडी शिजली जाती. आणि एकदम पिचपिच होईपर्यंत पण शिजू नका. थोडासा भेंडीमध्ये कडकपणा असायला हवाय, म्हणजे खाता वेळेस पण छान वाटतं. पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि 2-3 मिनिटातच बघा आपली ही भेंडी सुंदर अशी मोकळी सुटसुटीत अजिबात न चिटकता तयार झालेली आहे. कुठेही याला तुम्हाला याच्यामध्ये चिकटपणा दिसत नसेल, पाहू शकता. जवळून मी तुम्हाला दाखवते, ह्याच्यामधला सगळा चिकटपणा निघून गेलेला आहे. एक भेंडीसुद्धा चमच्याला अशी चिटकून राहत नाही, म्हणजे लाळूसपणा याच्यातला निघून गेलेला आहे. हे बघा, ह्या अशा टिप्स वापरून हे भेंडीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप मोकळी सुटसुटीत होईल. हे बघा, काढता वेळेस पण तुम्ही चमच्याला बघू शकता अजिबात चिटकत नाही आहे, कारण ह्याच्यातला चिकटपणा सगळा नाहीसा झाला आहे. आणि सुंदर चटपटीत अशी ही गरम मसाला धना पावडर टाकून छान स्वाद असणारी ही भेंडी केलेली आहे. ही भेंडी ना टिफिनच्या भाजीला तुम्ही सहजपणे घेऊन जाऊ शकता. फक्त भेंडी रात्री कट करून ठेवा आणि सकाळ सकाळ झटकीपट तुम्ही ही बनवून येऊ शकता टिफिनसाठी. अगदी उत्तम भाजी. आणि दुसरी गोष्ट, भेंडी हे हेल्दी आहे, खाल्ली पाहिजे, शरीरासाठी चांगली आहे, कारण ह्याच्यामधला जो लाळूसपणा आहे ना तोच आपल्या शरीरासाठी चांगला आहे. हे बघू शकता मस्त झालेले आहे आणि किती छान दिसते बघा भेंडीची भाजी, सिंपल पद्धतीची. भरलेल्या भेंडीची रेसिपी पण मी टाकलेली आहे, आवडत असेल तर ती सुद्धा बघू शकता. हे बघा, गरमागरम चपात्या बनवायच्या भाकरीसोबत, बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत, किंवा रात्रीच्या जेवणामध्ये डाळ भात वगैरे केलं तर त्यासोबत सुद्धा ही मस्त भाजी आहे. कशी वाटली व्हिडिओ? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.